केली नव्हती. आम्ही त्यांचे फोटो पाहिले, आमच्यापर्यंत बुवांचे फोटो पोहोचले. परंतु आज त्यांना असं वाटलं असेल की आज ही माझी अवस्था काय झाली. ज्या कलेत मी गाजवलेले आहे, जी लोककला मी गाजवली, ज्या कलेमुळे मला नाव मिळालं, आज जन्म माझं नाव राहिलं, जी गाणी मी समाजाला दिली, आज माझी अवस्था ही अशी. आणि कुठलाही कार्यक्रम पाहायला येतानाची त्यांची उत्सुकता ही फार वेगळीच होती. मला नेहमी फोन करून बोलायचे, तेजाला सुद्धा कार्यक्रम आहे, मला यायचंय ग, पण मला जमतच नाहीये, शरीर साथ देत नाहीये. प्रत्येक वेळी घाणेकर बुवांचा आशीर्वाद पाठीशी असायचा. आणि म्हणून घाणेकर बुवा या छोट्याशा शाहिराकडून ही तुमची प्रतिस्पर्धी कधीतरी असलेली शाहीर, की तुमचे आणि माझेही सामने जेव्हा हाऊसफुल गेलेले आहेत, अशा माझ्या वडिलांच समान असणाऱ्या, माझ्या गुरुच समान असणाऱ्या घाणेकर बुवांसाठी, त्यांच्या वयावरून कधीच मी त्यांना काका, मामा, दादा किंवा बाबा अशी कधी आवाज नाही दिला. त्यांना बुवा हेच माझ्या तोडून प्रत्येक वेळी. आणि म्हणून गाण्यातही बुवाच आणलेला आहे. काय म्हणायचं बघा, या छोट्याशा शाहिराकडून तुम्हाला श्रद्धांजली नाही बुवा, ही आदरांजली आहे. काय म्हणायचं बघा.
त्यांनी ही कला जपा, लोककला जपा असं गाणं रेकॉर्ड केलं. त्या आवाजातही ते शरीर साथ देत नसतानाही ते गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं. आणि म्हणून मला बोलता येत नाही, एवढी मी भावुक झाली. आणि म्हणून मी म्हणते, अखेरच्या श्वासातही केली कलेची सेवा, मग देवा